हाय, हॅलो, नमस्कार. मी रोशनी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 32 साईजच्या प्रिन्स कटची मापे, जे की मी कशी घेते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेले नवनवीन ब्लाऊजचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी म्हणून व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा, जेणेकरून मी ब्लाऊजची मापे कशी घेते, काय घेते ते तुम्हाला पूर्ण कळेल. चला मग बघूया. हे 32 साईजचा हा ब्लाऊज आहे. हे मी आता स्टिच केला आहे, म्हणून मला असं वाटलं आज मी तुमच्यासोबत शेअर करावं. यासाठी आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. कारण बऱ्याचशा मैत्रिणींची कमेंट होती की तुम्ही 32 साईजचे प्रिन्स कटचे ब्लाऊजची मापे कशी घेतात ते प्लीज मला सांगा. म्हणून त्यासाठी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. हे बघा, आता हा बेल्टचा खूप ट्रेंड चालू आहे. म्हणजे पंचकोनी गळा आहे, यामध्ये फ्लावर्स लावले आहे. कस्टमरची डिमांड होती खाली असा फ्लावर्स लावावा आणि पंचकोनी गळा घ्यावा. यामध्ये ऑलरेडी अशी डिझाईन होती, त्यामुळे आपण याला लेस लावली नाही, जेणेकरून ते असं चांगलं नाही वाटणार आणि हे असं नाजूक छान वाटत आहे. छानसं असं लूक यावं म्हणून. आणि याला आपण हँगिंग घरीच लावलेले आहे की असं छान लूक यासाठी. हे संपूर्ण तुम्ही बघू शकता प्रिन्स कट आहे. आणि आता हा पंचकोनीचा खूप ट्रेंड चालू आहे. हा बेल्ट खूप छान दिसत आहे. जे नवनवीन चालू असते तेच कस्टमरला हवं असतं. यासाठी चला मग आपण याची मापे कशी घेते ते आज मी तुम्हाला सांगते. हे गळा रुंदी मी 2 इंच घेतली आहे आणि शोल्डर हे 3 इंच घेतली आहे. गळा लांबी याची 6.5 इंच घेतली आहे, कारण हे कमी माप असल्यामुळे आपण 6.5 किंवा 6.5 आपण घेऊ शकतो की ते फिटिंगला व्यवस्थित बसतं. म्हणून बाह्य लांबी या 10 इंच घेतल्या आहे. यामध्ये डिझाईन वगैरे टाकली. त्यांची डिमांड होती की या सिम्पलच बाह्या हव्या आहे म्हणे आम्हाला, त्यामुळे कस्टमरच्या डिमांडनुसारच मला स्टिच करून द्यावं लागते, कारण मी कस्टमरचे ब्लाऊज शिवते. त्यामुळे प्रिन्स कटचा हा जो सेप आहे, हा सेंटर पॉईंट जो आहे तो मी 9.5 इंचावर घेतला, कारण हे माप कमी साईजचं असल्यामुळे हा 9.5 इंचावर घ्यावा लागतो. आणि हेवी जर ब्लाऊज असले तर 10.5, 10, 10.5 या ह्याच्यावर घेतला तर ते फिटिंगला व्यवस्थित बसते. यासाठी आणि हा जो खालचा जो सेप आहे, हा जो आपण हेवी साईजमध्ये 2-2.5 असा घेत असतो, तर यामध्ये मी 1.5 इंचाचाच घेतला आहे, जेणेकरून ते फिटिंगला असं व्यवस्थित बसावं यासाठी. त्यामुळे या ब्लाऊजला खूप छान असा लूक आला आहे. यामध्ये आपण असा 1/2 इंचाचा हा टक्स दिला आहे, जेणेकरून हा असा भाग व्यवस्थित वाटेल म्हणून. हे विदाऊट कप्स ब्लाऊज आहे, विदाऊट पॅडेड ब्लाऊज आहे हे, त्यामुळे आपण याला असा टक्स दिला आहे. बॅक साईडला पंचकोनी गळा घेतला आहे. आधी हा बेल्ट तयार केला, नंतर याला बटन असे अटॅच केले, नंतर याला मग हँगिंग लावले आहे, जेणेकरून हा याला खूप छान असं लूक यावं म्हणून. आणि हे फ्लावर्स पण खूप छान दिसत आहे आणि याला खूप सूट पण झाले आहे. त्यांची डिमांड होती की आम्हाला असं फ्लावर्स बनवून द्यावं आणि ते लावून द्यावं म्हणून. कस्टमरची अशी डिमांड होती, म्हणून मी अशा प्रकारे केले आहे. ह्या फ्लावरचा व्हिडिओ पण मी अपलोड केला आहे. जर तुम्हाला ह्या फ्लावर्स कसं मी बनवते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या याच चॅनलवर अपलोड केला आहे, तुम्ही तो बघू शकता. हे असं खूप छान असं लूक आला आहे याला. असं बाही यामध्ये सिंपलच घेतले आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेल्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.